की खेळाडू कक्षामध्ये फक्त फलंदाजी करणाऱ्या संघाचेच खेळाडू असतील, त्या व्यतिरिक्त एकही प्रेक्षक जर तिथे आढळला आणि आमच्या आयोजक कमिटीच्या नजरेत जर पडला गेला तर त्या संघाला 3 धावेने पॅनलाइज केलं जाणार आहे. कुठल्या प्रकारची वॉर्निंग नसणार आहे. डायरेक्ट पेनल्टीचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचेल. डिसिप्लिन या स्पर्धेचं पहिलं वैशिष्ट्य आहे आणि कुठल्याही संघाने जर त्या डिसिप्लिन तोडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला तर मात्र त्या कुठल्याही संघाची हायगाय केली जाणार नाही. सलामी जोडी आपल्याला पाहायला म्हणते ज्युनियर उस्मान पटेल शुभम शेलार विथ त्याच्या समेत तुम्ही पाहू शकाल फलंदाज मयूर जाधव. षटकाला सुरुवात करतोय आदेश गीते मॅन फ्रॉम सिंबीपाडा. पहिला चेंडू वाईट यॉर्करचा प्रयत्न उजव्या स्टिकच्या चेंडू बाहेरून निघून जातोय. पंचाचे दोन्ही हात समांतर वाईटचा इशारा. स्वेअर चेंडूने मात्र आपल्या षटकाला सुरुवात केली आदेशनं आणि अवंतर धावून आपल्या संघाचं अकाउंट या ठिकाणी ओपन होत असताना श्री मीनाक्षी स्पोर्ट कांदी संघाचं. पुढील चेंडू आधीच्या माध्यमातून स्लॅग स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु एलिव्हेशन बरोबर तिथे मात्र जुळलं नाहीये. थोडंसं खंबलिंग तिथे मात्र पाहिलं आपल्याला. रिलेश छत्रक्षण आणि एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये आपण पाहिलं. सध्या इन ॲक्शनमध्ये विष्णू ठाकरे आहेत. जर विष्णू ठाकरेने जर झेल पकडले गेले तर वाशिमचे उद्योजक निशिकांत शेलार यांच्या माध्यमातून पर झेलसाठी 500 रुपीज. क्या बात आहे. परंतु विष्णू यांच्याकडे झेल उडेल का नाही हा प्रश्न आता मात्र पडलाय. 3 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. पहिली धाव आपण पाहिली असेल अवंतच्या रूपाने. दुसरी धाव 2 धावा ज्या पाहिल्या बॅटच्या स्वरूपात. शुभमनं आपलं वैयक्तिक खातं उघडलं. लोकल बॉय आहे त्याचा बेनिफिट नक्की त्याला या ठिकाणी मिळू शकतो. आणि पहिल्या चेंडूवरती त्याच्यावरती मोठा प्रहार. ज्या मान्यवर कक्षामध्ये मान्यवर ही स्पर्धा एन्जॉय करतात त्यांना मात्र सलामी देणार हा बिग षटकार. शुभम शेलारसाठी या ठिकाणी पारितोषिक आहे. जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रघुनाथजी पाटील यांच्या वतीनं 1000 रुपीज 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. पहिला षटकार शुभमच्या बॅटमधून पाहायला मिळाला. धाफलक्यावरती 9 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. फुलटॉस पुन्हा एकदा सुरक्षित फटका हवेत केला. मिस टायमिंग चुकीचा जजमेंट प्रत्येक विषयाच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि चेंडू सरळ वाडीस मिड विकेटच्या बाहेर निघून जातोय. सलगचा हा दुसरा मॅक्झिमम. सुद्धा मात्र आता पूर्णपणे मूड मध्ये येत असतात आणि शुभम शेलार सुद्धा चांगल्या मूड मध्ये आहे. पहिला सामना नक्की त्याने गमावला परंतु आता त्यांना मात्र कुठेतरी विजय हवा आहे आणि त्याच अनुषंगानं म्हणून त्याला या ठिकाणी प्रमोशन देण्यात आलं. सिक्सर हॅट्रिक वरती आहे शुभम आणि तो मात्र त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. शिवसेनेचे उपतालुका प्रमुख यांच्याकडून 1000 रुपये आणि या संघाचे पुरस्कर्ते राहुलजी पाटील राहुलजी चंदे याचकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज. ज्युनियर उस्मान पटेल आहे. उस्मान पटेलची झलक आहे की नाही शुभम शेलारच्या खेळीमध्ये. काय जबरदस्त फटकेबाजी आणि तिन्ही फटके जर पाहिले तर कुठेतरी मिडविकेटचा झोन आहे तो तरी त्या ठिकाणी हेरला आणि तिन्ही षटकार त्याच दिशेने आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा खेळ इथे मात्र आपण अनुभवतोय. तदनंतर आपण जर सुरुवात पाहिली तर आदेश गीतनं स्वेअर चेंडूने केली. तदनंतर दुहेरी आकडा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर पुढील 3 चेंडूंवरती 3 षटकार शुभम शेलारच्या माध्यमातून पाहायला मिळाले. म्हणजे एकूण धावफलकावरती आपण धाबा जर पाहिल्या तर 21 धाबा आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि रघुनाथजी पाटील ज्यांनी जे पारितोषिक लावलं होतं ते आमच्याकडे जमा आहेत आणि रघुनाथजी पाटील आता मात्र आमच्यापासून
रजा घेत असताना साहेब आपण इथे आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आदेश गीते पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. हो हो, थोडंसं प्रेशर पाहतोय आदेशच्या गोलंदाजीवरती, परंतु असं वाटलं की एक्झॅक्टली शुभमला की हा चेंडू स्वेअर असेल, परंतु एक लिगल चेंडूची त्या ठिकाणी हाताळणी पाहायला मिळाली. कुठल्याप्रमाणे त्या चेंडूवरती फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही आणि सरळ चेंडू एस टी रक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. टायगर आहेत एसटीच्या पाठीमागे ते कार्य करत आहेत. पहिला निर्धाव चेंडू आपण पाहिला आदेशच्या या स्पेलमध्ये. स्लोअर वन चेंडूमध्ये वेग कमी केला आणि शफल होऊन या ठिकाणी पाहू शकाल ऑन साईडला पुन्हा मात्र उडवण्याचा प्रयत्न आणि सरळ चेंडू एसट्यांच्या डोक्यावरून चेंडू मात्र फ्लाय झाला आणि आदेशने वापसी चांगल्या प्रमाणे केली, कारण मागील 2 चेंडूवर निर्धाव त्यांनी हाताळले, एकही धाव त्यांनी खर्च केली नाही. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्री मीनाक्षी स्पोर्ट कांदली संघ बॅटिंग करत असताना 21 धावा त्या ठिकाणी जोडल्या जात आहेत. 6चे 6 चेंडू मात्र फेस केली शुभम शेलारनं. त्याच्या सोबतीला पाहू शकाल तुम्ही मयूर जाधव आहेत. मीनाक्षी स्पोर्ट कांदली संघाची आपण जर बॅटिंग लाईनअप जर पाहिली तर अगदी स्ट्रॉंगली पाहतोय आपण. ऋषिकेश पाटील हे सुद्धा आपण त्या संघामध्ये आपण पाहतोय. त्यानंतर आतिश मागीला सुद्धा तुम्ही इनॅक्शनमध्ये पाहणार आहात. परंतु ज्याप्रमाणे षटकाची सुरुवात होणं गरजेची होती, त्याप्रमाणे आदेश गीतेने मात्र कामगिरी केली नाही. तब्बल 21 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आपल्या कोठ्यामध्ये त्यांनी मात्र खर्च केला आणि दुसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करते प्रतीक्षा एंटरप्राइजेस स्टँडच्या दिशेनं. प्रत्येक विषय आयकॉन खेळाडू आहे आणि या चांगल्या फॉर्मात सुद्धा आपण पाहतो या प्रत्येक विषयाला. इज अ बॉलर, इज अ बॅटर. परंतु या दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या P1च्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी आपल्याला मीनाक्षी कांदली संघाच्या वतीने खेळ पाहायला मिळू शकेल. यानंतर एच.जी. स्पोर्ट विरुद्ध देवा लायन्स या 2 संघादरम्यान सामना असणार आहे. दोन्ही संघांना विनंती करतो की आपण सज्ज राहायचं आहे. हो, रिवर्सचा पवित्रा फुलटॉस होता, परंतु त्या ठिकाणी वेग सुद्धा चेंडूमध्ये भन्नाट पाहायला मिळाला आणि त्याचवेळी चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र झाला नाहीये. निर्धाव चेंडूने मात्र आपल्या षटकाला सुरुवात केली गोलंदाज प्रत्येक विषयनं. सरळ बॅटने जर आय थिंक या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जर केला असता तर मात्र चेंडूला चांगलं मिडलिंग केलं असतं, परंतु पहिल्या चेंडूवरती एक ध्येय होतं मयूर जाधवचं की मी एक्झॅक्टली रिव्हर्स फटका केलेल, परंतु त्याच्यामध्ये त्याला अपयश आलं. हो, पुन्हा मात्र या ठिकाणी फुलटॉसचा प्रयत्न पंचांकडनं. बीमर नो बॉलचा इशारा, झेल पकडला होता, परंतु गोलंदाजाला मात्र त्या ठिकाणी दंडित केले गेलं. 1+1 एकूण 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि पुढील चेंडू असेल फ्रीट. भरपूर हाय वेस्ट चेंडूची मात्र हाताने प्रतीकने केली. आय थिंक कुठेतरी यॉर्करचा प्रयत्न असावा, परंतु चेंडूला ग्रीप परफेक्टली मिळाली नाही आणि त्यात मात्र त्या ठिकाणी बीमार चेंडूची हाताने पाहायला मिळाली आणि फ्रीट चेंडूवरती सामना करेल शुभम शेलार. आतापर्यंत त्यांनी 3 षटकार लगावले. हो, थोडंसं शफल होऊन ऑन साईडला अगदी प्लिकचा फटका आपण पाहतो. मनगडी फटक्याचा तिथे वापर केला, परंतु डीप स्क्वेअरलाकडे फिल्डर तैनात आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 1च धाव. फ्रीट चेंडूवरती मोठा फटका आला नाही, परंतु एक कंट्रोल चेंडूची तिथे मात्र हाताळणी आय थिंक प्रत्येकच्या वतीनं आपण पाहिली आणि धावफलक सिंगलच्या वतीनं पुढे जाताना आपण पाहतोय बिन गडी बाद 24 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. खुड्डा बाताचे डॉन साईडला पूल केलाय आणि सक्सेसफुल अगदी खेळाडू कक्षाच्या दिशेनं जात असताना एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी चौकार. पुरस्कर्ते आहेत कुक्षेगावचे युवा पोलीस पाटील प्रमोदजी पाटील यांच्या माध्यमातून तो खेळाडू कक्ष त्या ठिकाणी उभारण्यात आलेला आणि ते सध्या व्यासपीठावरती ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. सरळ पाटील ऑफ केला आहे अगदी मिड ऑफच्या दिशेनं. डीपमध्ये कुठला प्रोटेक्शन नाही. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचतोय, तोपर्यंत 1 धाव तिथं मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. चांगली रणनीती आपण पाहतो प्रत्येकच्या या गोलंदाजीवरती. 3 फिल्डर डीपमध्ये आहेत, तुम्ही पाहू शकाल. एक्स्ट्रा कव्हरकडे फिल्डर तैनात आहेत. त्यानंतर तुम्ही डीप बॅकवर्ड स्क्वेअरलाकडे फिल्डर पाहू शकाल. त्यानंतर अगदी एक कावू कॉर्नरच्या दिशेने अर्थात लॉंगॉनच्या दिशेने एक फिल्डर तैनात आहे. शॉर्ट मिड विकेटला मात्र फिल्डर तुम्ही पाहू शकाल. आणि चांगला चेंडू पाहतो आपण. अगदी ब्लॉक वॉलमध्ये चेंडू हाताला मात्र त्या ठिकाणी संधी होती रनआउट करण्याची, परंतु वेस्टर्नवरती निशाणा त्या ठिकाणी साधू शकले नाहीये
अर्थात चेंडू जर इष्टांवरती जर धडकला असता तर आय थिंक चित्र काहीतरी वेगळं असतं, परंतु सुदैवानं ते मात्र त्या ठिकाणी दोन्ही फलंदाज सुखरूप आहेत. धाबांचा वेग या ठिकाणी या षटकामध्ये थोडंसं कमी पाहायला मिळाला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 21 धाबा आल्या होत्या आणि प्रत्येकने मात्र कुठेतरी पलटवार करण्याचा मात्र त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं की मी आयकॉन खेळाडू म्हणून या संघामध्ये माझी का निवड केली गेली त्याची प्रत्यय येतो मात्र देत असताना आतापर्यंत त्याच्या अगेन्स्ट एकही मोठा फटका मात्र आला नाहीये. सिंगल डबलवरती मात्र धाबा जोडल्या गेल्या. पुन्हा मात्र लो फुटा चेंडू मिडविकेटला मात्र फिल्डर सज्ज आहेत, थोडीशी मिसफिल्डिंग तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि सरळ चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल झाला. दुहेरीचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहू शकतो, दोन्ही गाड्या एकाच रोलावरती आणि त्या ठिकाणी सुद्धा मात्र डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. तदनंतर पुन्हा एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली, म्हणजे ओव्हरच्या रूपाने ही धाव पाहायला मिळाली. थोड्याशा चुका होत आहेत तर शिवशक्ती डेव्हलपर संघाच्या माध्यमातून त्या चुका तुम्हाला टाळावा लागतील आणि अशा रीतीनं दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न होत असताना दुसऱ्या षटकाच्या अखेरीस बिनगडी बाद धावफलकावरती धाबा लागल्या एकूण 32 धाबा. म्हणजे या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक विषयीने एकूण धाबा खर्च केले 11, परंतु प्लस पॉईंट की कुठलाही विकेट्स गमावला नाही. 32 धाबांचे आतापर्यंत मयूर जाधव आणि शुभम शिलार या दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप पाहायला मिळालेली आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जे उदयमुख खेळाडू आहेत एमर्जिंग प्लेअर त्यांच्यासाठी सुद्धा आपण अवॉर्ड्स देणार आहोत. पडगा प्रीमियर लीग 2024च्या या तिसऱ्या पर्वामध्ये एक जबरदस्त संकल्पना आयोजकांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते आणि तसंही जे युवा खेळाडू असतात उदयमुख खेळाडू असतात ते येणारा भविष्य आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी आपल्या गावाचं नाव लौकिक करण्यासाठी आणि त्या खेळाडूची मात्र या स्पर्धेमध्ये आपण निवड करणार आहोत. प्रथमतः हे अवॉर्ड्स आपण जर पाहिलं तर धनेश चषकाच्या माध्यमातून आपण देण्यात आलं होतं. प्रेम पाटील यांच्या माध्यमातून ते आपण पुरस्कार दिले होते आणि तदनंतर आपल्याला दुसऱ्यांदा ही संकल्पना पडगा प्रीमियर लीग 2024मध्ये पाहायला मिळते. 2 षटकाची समाप्ती 32 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि तिसऱ्या षटकाला तर सुरुवात करतोय गोलंदाज नरेश. मॅन फ्रॉम कलंबोली एक्झॅक्टली नरेश मात्र या ठिकाणी तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय. कलंबोलीचा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतो या शिवशक्ती डेव्हलपर्स आणि त्याच गावातील हा खेळाडू आपण पाहतोय नरेश आणि पाहूया कशा रीतीने मात्र या ठिकाणी आपला स्पेल तिथे मात्र संपन्न करेल. ओव्हर द विकेटला फुल टच ऑनसेला टर्न केला तिथे मात्र मेघनाथ होते चुकीचा मात्र त्याचा अनुमान पाहायला मिळाला आणि चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून जातोय. 4 धाबांसाठी चौकार. त्यात एक महाराष्ट्र पोलीस कर्मचारी आहेत ते नक्कीच आपल्या महाराष्ट्राची ते चांगली सुरक्षा करत असतात, परंतु आज आपल्या संघाची सुरक्षा करत असताना मात्र त्यांच्याकडून ही चुकी घडली आणि या चुकीमुळे 4 धाबा तिथे त्या ठिकाणी बहाल केल्या गेल्या आणि आता मात्र बॅटच्या रडारमध्ये उंची जास्त मिळाली. प्रत्येक विषय चेंडू खाली पोहोचतोय, चांगला अनुमान लावला जातोय आणि त्या ठिकाणी रिलेसचे रक्षण एकामेकाला करू सहाय्य अवघे धरू सुपंतर आणि अशा रीतीने मात्र त्या ठिकाणी झेल कलेक्शन केला आणि अर्थात शुभम शिलारच्या खेळीचा मात्र त्या ठिकाणी अंत झालाय. पहिला धक्का लागत असताना श्री मीनाक्षी स्पोर्ट कांदली संघाला.
यावरती बादून माघारी परततोय. फलंदाज राहुल दलवी आलाय 2 आतापर्यंत या ठिकाणी एसके स्पोर्ट चापे ऍक्टिंग श्री मीनाक्षी स्पोर्ट गांधी संघाला लागत असताना ऋषिकेश पाटील थोडंसं आपल्याला निराश केलं आणि त्यानंतर आता मात्र आपण राहुल दलवीला पाहतोय 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी सुरुवात लाजवाब केली होती. परंतु कुठेतरी गोलंदाजाने मात्र वापसी करून दाखवली. फुलटॉस होता खेळायचं मिड विकेटला, परंतु चेंडू जातो या लॉंग ऑनकडे. चांगली फिल्डिंग आदेश गीतेच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि आता मात्र एक वेगळाच उत्साह निर्माण झाला या मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंमध्ये. आपण पाहिलं तर शिवशक्ती डेव्हलपर्स कलंबोली संघ सध्या आपण पाहतो या ठिकाणी फिल्डिंग करत असताना शेवटचा चेंडू या षटकातील. चांगली गोलंदाजी नरेशकडनं आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर द विकेटने पुन्हा मार्ग सुटतोय. आता मात्र बॅटच्या रडारमध्ये आणि पाहतोय चेंडूला मात्र या ठिकाणी फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धाबांसाठी षटकार. नरेशनं 12 धाबा खर्च केला. त्याला 2 सफलता त्यांनी प्राप्त केल्या. चांगली गोलंदाजी नरेशकडून पाहायला मिळाली आणि आता मात्र 4थ्या षटकाचा खेळ या ठिकाणी मार्गस्थ होईल. यानंतर देवा लाईन्स संघ मात्र या ठिकाणी फाईट करेल एजी टायगर संघाच्या विरोधात आणि नवीन गोलंदाज आता मात्र मेघनाथचा त्या ठिकाणी वापर केला जातोय. एक अनुभवी गोलंदाज आपण पाहतोय मेघनाथ. कलंबोली गावालाच बिलॉंग करतोय आणि पाहूया कशा प्रकारची कामगिरी तो या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या संघासाठी मात्र या ठिकाणी करेल. समोर पाहिला तर राहुल दलवी आहेत. राहुलनं आतापर्यंत 1 चेंडू फेस केलाय. त्याच्या बॅटमधून आपण एक धाव पाहायला मिळाली आणि मयूरचा आपण जर विचार केला तर त्यांनी आतापर्यंत एक सिक्सर एक 4च्या माध्यमातून 13 धावा त्यांनी आतापर्यंत जोडलेल्या. चांगला फटका चाबुक शॉट, वॉटर शॉट, चेंडू कव्हर पॉईंटच्या बाहेर निघून जातोय. 4 धाबांसाठी
प्रयत्न परंतु एलिव्हेशन मात्र बरोबर नाहीये. अगदी मिड ऑनवरती चेंडू जाऊन मात्र सेफ प्लॅनिंग होतोय. लॉंग ऑनचा फिल्डर चेंडूला येऊन उचलून फेक करेल. तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. या षटकामध्ये मात्र कुठेतरी धावा वेगानं आपल्याला पाहायला मिळतात, ज्या धावांची मात्र कुठेतरी आवश्यकता आहे. आणि या जशा धाबा येतात तसं मात्र थोडंसं आनंदाचं वातावरण आपल्याला खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतंय. कारण तसंही राहुल दलवी आपण जर विचार केला तर एक प्रॉपर बॅटर म्हणून त्याची टेनिस क्रिकेटमध्ये पडगा टेनिस क्रिकेटमध्ये त्याची ओळख आहे. कारण आपण सातत्यानं किंग्स स्पोर्ट खानोली संघाच्या माध्यमातून त्याला आपण खेळताना पाहिलेलं आहे. परंतु आज मीनाक्षी स्पोर्ट खानोली संघाचं प्रतिनिधित्व करत असताना चांगला खेळ तो प्रस्थापित करतोय. मिडल ऑर्डरसाठी मात्र त्याला प्रमोशन दिलं आणि आपल्या संघाची जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारत असताना खोलवर टप्प्याचा चेंडू होता मात्र खोदून काढला जातोय. लॉंग ऑफचा फिल्डर वेगानं चेंडूवरती झेपावला. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली आणि सिंगल धावेवरती त्यांना आता मात्र त्या ठिकाणी समाधानी राहावं लागेल. आणि या सिंगलच्या वतीने धाव फलकावरती आता धावसंख्या आपण पाहतोय एकूण 51. एक पहिला माइलस्टोन असतो संघाचा की 5 षटकामध्ये किमान आपण 50 धावांचं लक्ष्य नक्कीच पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि त्या 51 धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या. कारण या षटकानंतर अजूनही एका षटकाचा खेळ येणं बाकी आहे. म्हणजे असं वाटते किमान 60च्या प्लस अर्थात 70 पर्यंत लगेच इथून पाहावं लागेल. मीनाक्षी गांधी संघाला जी सुरुवात शुभम शेलारनं आपल्या संघाला करून दिली ती सुरुवात तुम्हाला सातत्य टिकून ठेवायचं असेल तर तो या ठिकाणी पाहू शकाल. चांगला फटका गॅप सुद्धा आहे परंतु खाऊ कॉर्नरला मात्र त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग आणि त्यानंतर दुहेरीचा प्रयत्न. रनआउटची संधी होती परंतु रनाचा वेग आणि चित्ताची सप्लाय त्या ठिकाणी पाहायला मिळाली. जबरदस्त कॉलिंग तिथं आपण दोघांमध्ये चांगलं तालमेल पाहिलं. आणि जिथं एकेरी धाव होती त्याचं रूपांतर दुहेरीमध्ये मात्र होताना आपण पाहिलं. कारण प्रत्येक धाव ही फार मोलाची आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. मी नेहमीच पण राजकारणामध्ये 1 मत, शिक्षणामध्ये 1 गुण आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये 1 धाव याला फार महत्त्व आहे. बॅटची मोठी एश पाहायला मिळाली. चेंडू मात्र गल्लीमधून चेंडू ट्रॅव्हल झाला थर्डमॅनच्या दिशेनं. पुन्हा मात्र दुहेरीचा प्रयत्न आणि पुन्हा मात्र 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. जर मोठे फटके येत नसतील तर तुम्ही सिंगल डबलवरती भर टाकणं गरजेचं आहे. आणि तो खेळ आता मात्र मयूर जाधव आणि राहुल दळवी या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक सेन्सिबल क्रिकेट आज मयूर जाधवच्या वतीने आपण पाहतोय. शुभम शेलारनं मात्र अटॅकिंग क्रिकेट तिथे मात्र प्रस्थापित केलं आणि आता मात्र आपल्या संघाला पुढे जाण्याचं कार्य हे 2 फलंदाज तिथे मात्र करतायत. एका बाजूला मयूर जाधव धाबा चांगला जोडतोय तर दुसरीकडे राहुल दळवी त्याला चांगली साथ देतोय. आणि आता मात्र मेघनाथला काहीतरी व्हेरिएशन करावं लागेल. आणि ते व्हेरिएशन करत असताना बॅटची कडा आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. टायगर कुठल्याप्रमाणे चूक करत नाहीये आणि अशा रीतीने मयूर जाधवचा खेळ त्या ठिकाणी संपन्न होतोय. तर 4 षटकांची इथे मात्र समाप्ती पाहायला मिळाली. आणि मेघनाथनं सुद्धा मात्र या ठिकाणी पाहू शकाल चांगला स्पेल आपण म्हणू शकतो. ज्या अनुषंगाने पहिल्या षटकामध्ये धावा तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. एका षटकाचा त्याने स्पेल हाताळल्यानंतर 11 धावा त्याने खर्च केला. एक सफलता त्याला प्राप्त करता आली. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धावा आपण पाहिल्या. नवीन फलंदाज आतिश मागे आलाय आणि पाहूया आता मात्र नक्की तो चेंडूला पुढे पाठवेल का. एका षटकाचा खेळ अजून येणं बाकी. आणि दुसऱ्या स्पेलमध्ये आपल्याला या ठिकाणी गोलंदाज पाहायला मिळेल नरेश. ज्या नरेशने आपण पाहिलं तर पहिल्या स्पेलमध्ये आपण त्याची जर गोलंदाजी पाहिली तर एकूण त्याने 12 धावा खर्च करत एकूण 2 विकेट प्राप्त केली होती. परंतु त्या ठिकाणी पाहू शकाल आदेशच्या आता चेंडू मात्र या ठिकाणी हातामध्ये सोपवला आहे. आमचे 12 मॅन सुद्धा मात्र एक्सपार्टमेंट जास्त आहेत. कारण त्याच्या गावातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शिवशक्ती डेव्हलपर्स कलंबोली. आणि त्याला सुद्धा आतुरता होती की कधी स्पर्धा सुरू होतोय आणि कधी आमचा संघ या स्पर्धेमध्ये उतरतोय. पडगा प्रीमियर लीग 2024 आदेशचं पहिले षटक खूपच मागणं पाहिलं. आपण 21 धावा त्यांनी खर्च केलं होतं परंतु पुन्हा संघटनाकडे त्याच्यावरती जो विश्वास दाखवलाय तो सार्थ ठरवेल का. 55 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. आणि या शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा जोडतील पाहूया. एका बाजूला राहुल दलवी तर दुसरीकडे आतिश मागे. आणि मात्र क्लासिकल स्ट्रोक जबरदस्त फटका राहुल दलवीच्या बॅटमधून पाहतोय. चेंडू पुन्हा खेळाडू कक्षाकडे ट्रॅव्हल झालाय आणि मिळतील एकूण 4 धावा.
लढवीने मात्र या ठिकाणी कुठेतरी या धाबांचा वेग वाढवण्याचा शेवटच्या षटकामध्ये प्रयत्न केला, परंतु जलबाच्या स्वरूपात ते बाद झाले. आणि बाद होण्यापूर्वी आपण जर राहुलचा खेळ पाहिला तर 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते आणि एकूण 12 धाबांत त्याने आपल्या संघाला योगदान दिलं. आणि या नवीन फलंदाज राम ठाकरे आलाय. पर 6 साठी वाशिंदचे उद्योजक निशिकांत शेलार यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज दिल्या जाणार आहे. आणि तसंही विष्णूसाठी सुद्धा मात्र ते पारितोषिक आहे प्रत्येक झेलसाठी, परंतु विष्णूकडे चेंडूच गेला नाही आतापर्यंत. 59 धावसंख्येवरती 4 गडी आतापर्यंत या ठिकाणी गमावले. पहिली सफलता आपल्याला आदेशच्या माध्यमातून त्यांनी प्राप्त केली. आणि त्यानंतर पाहू शकाल चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला. आदेशला माहिती होती की राम या ठिकाणी एक्झॅक्टली मोठ्या फटक्यांसाठी तो प्रयत्न करेल आणि त्याचमुळे त्यांनी एक हलवार गतीचा चेंडू त्याने हाताळला. आणि पाहू शकाल डॉटच्या संदर्भात चेंडू मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. आणि जर गोलंदाजाने जर राम ठाकरेची जर विकेट्स प्राप्त केली तर संकेत घोडविंदे यांच्या माध्यमातून त्या गोलंदाजाला 2100 अर्थात 2100 रुपयाचं पारितोषिक सज्ज राहायचा आहे. तर आपण स्पीडअप करूया, जास्त वेळ घेऊ नका. शेवटचं षटक शिल्लक आहे आणि काही चेंडूचा खेळ आपल्याला शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळेल. आणि आता मात्र प्रथमतः आतिश मागे ऑन स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिल्या स्पेलपेक्षा मात्र हा स्पेल आदेशकडनं मात्र चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, ऑफस्थितचा चेंडू खेचून मारलाय. आतिश मागेने चेंडूला पाठवलाय पुढे आणि देऊन जाईल एकूण 6 धावा. आणि एच डी टायगर संघाचे संगणक शिरताज शेख आता मात्र या ठिकाणी कॉल देत आहेत. टेल्स असं त्यांचं म्हणणं आहे. क्या बात आहे, जशी मागणी तसं पुरवठा. पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण व्यासपीठाची पुन्हा जाऊन शोभा वाढवावी.
शिरताज एक सामना तुम्ही जिंकलेला आहात म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढलेला आहे आणि टॉस सुद्धा तुम्ही जिंकला आहे. काय करण्याचा निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. ज्याप्रमाणे तुमचा खेळ पहिल्या सामन्यामध्ये आम्ही पाहिला असं तुला वाटतं की एक्झॅक्टली परफेक्ट कॉम्बिनेशन आहे? हा एकदम परफेक्ट वाटतो मला. महेश पाटील होम ग्राउंड आहे आणि चांगला पण खेळ जसा नाव होता गाव होता आणि तेच गावावर पीच आहे त्याची दर दिवस प्रॅक्टिस करतो ते हिसाबात त्यांनी खेळ केला. जाम आनंद झाला. समोर देवा लाईन्स आहेत त्यांना तुम्ही नक्कीच बॅटिंगसाठी प्रमोशन दिलं आहे तर त्या संघाला तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करेल आणि एक्झॅक्टली या सामन्यामध्ये काय स्क्वॉडमध्ये चेंजेस आम्हाला पाहायला मिळतील का? नाही चेंजेस तर नाही आहे. चेंजेस आहे एक उज्ज्वल शेलार येईल आमचा त्याला आम्ही चेंज करू. तर आतापर्यंत तुम्ही स्पर्धा एन्जॉय केली? खूप एन्जॉय केली मजा पण आली खूप खेळायला. PPL बोलला तर एक पडगा प्रीमियर लीगचा वर्ल्ड कपच मानला जाईल. तर नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. अर्थात पडग्यातील सर्वांचा हा उत्सव आपण म्हणू शकतो. सुप्यान तुम्ही प्रथमतः आता खेळणार आहात आणि तुम्हाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेलं आहे तर तू सकाळपासून सामने पाहतोयस की हाय स्कोरिंग सामने होत आहेत तर तुझ्या डोळ्यासमोर एखादा कुठला लक्ष असेल? 70+ आणि आम्ही टॉस जिंकून बॅटिंग करणार होतो. म्हणजे तुमच्या मनासारखं झालेलं आहे. तर सुप्यान बॅटिंग करत असताना सुप्यान शेखला जर आपण वगळलं तर त्यानंतर कुठल्या फलंदाजावरती तुझ्या जास्त अपेक्षा असतील? अपेक्षा तर सर्व बॅट्समॅनवरती आमचा कारण सर्व टीमचा आमचा स्कोर चांगला आहे तर सर्व आकड्याच्या आकडे खेळाडूंशी आम्ही चांगली अपेक्षा करतो. सुप्यान जी आपण पडगा प्रीमियर लीग पाहतो ज्या लीगसाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत केलेली आहे त्यांच्यासाठी आणि या स्पर्धेबद्दल काही दोन शब्द? एक नंबर आयोजन नियोजन आहे आणि मी PPLसाठी जे पण लोकांनी खूप मेहनत केली यतीश आतिश अफसर यांचा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. एक चांगली PPL आयोजन नियोजन केलं आहे आणि आम्हाला खेळाची संधी दिली आहे. तर तुमच्याकडून सुद्धा आम्हाला चांगला खेळ पाहायला मिळेल आम्ही अपेक्षा करू शकतो. हो नक्की. तर तुला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो नाणेफेकी या ठिकाणी संपन्न झालेली आहे. SG टायगर्स संघानं नाणेफेकीचा कौल प्राप्त केला आणि प्रथमतः फिल्डिंग करता निर्णय त्यांनी स्वीकारलाय. इट्स टू ओव्हर टू यू कॉमेंटरी बॉक्स. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक विनोद पाटील सर. थँक्यू व्हेरी मच योगेश. पुनश्च सर्वांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण बघतायत पडगा प्रीमियर लीग 2024 आणि दिवस आहे पहिला. सामना क्रमांक मैदानावरती सुरू आहे 5वा. एका बाजूला श्री मीनाक्षी कांदळी वर्सेस शिवशक्ती डेव्हलपर्समध्ये मॅच आहे. शिवशक्ती डेव्हलपर्सचे मनोहरजी ठाकरे आणि श्री मीनाक्षी कांदळी संघाचे संघमालक स्वतः राहुलजी चंदे म्हणजेच आपले अध्यक्ष आहेत पडगा टेनिस क्रिकेटचे. तर टॉस जिंकून आधी श्री शिवशक्ती डेव्हलपर्सने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केला श्री मीनाक्षी कांदळी या संघाला बॅटिंगसाठी. त्यांनी 67 धावा केल्यात. आज सेम स्कोर आपण पहिल्या मॅचमध्ये बघितला होता अमर स्पोर्ट्स कासनेच्या वतीने श्री मीनाक्षी कांदळीच्या अगेन्स्ट. पण आता श्री मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळीने 67 केल्यात आणि 68 धावांचं लक्ष्य शिवशक्ती डेव्हलपर्सला पूर्ण करायचं आहे. शिवशक्ती डेव्हलपर्स संघाची ओपनिंग पेअर आपण बघतायत मैदानावरती. त्रिशूल ठाकरे उर्फ टायगर आणि दुसऱ्या बाजूला नरेश. त्रिशूल स्वतः संघ नायक आहेत आणि कोशिंबी संघासाठी त्रिशूलचं योगदान प्रचंड राहिलं आहे. दुसऱ्या बाजूला नरेश यांचे आहेत कळंबोलीचे आणि आपण बघू शकाल हे दोन्ही ओपनर्स दोघांकडे प्रचंड अनुभव आहे. बॉल तर बॉल या ठिकाणी तर बॉल चॉईस नाही आहे. जे बॉल मिळतील तुम्हाला ते घ्यावे लागतील मग तो कसाही चेंडू येईल. तर बॉल चॉईसलाही भरपूर जण 8-8 10-10 बॉल चेक करतात तरीही समाधान होत नाही. पण इथे आयोजकांनी तो प्रश्न मिटवून टाकला आहे. जो बॉल तुम्हाला येईल तो तुम्ही घ्यायचा आहे आणि असं कुठं झालं नाही आजच्या दिवसामध्ये की खराब बॉल आला आहे त्यामुळे एखाद्या संघाला त्याचं नुकसान झालं आहे. निवियाचे चेंडू आपण या ठिकाणी वापरतोय. निविया एक अत्यंत चांगला ब्रँड आहे. 10X निविया पूर्वी MRI खन्ना होते. आता कॅप्टनही बॉल काही ठिकाणी वापरतात. सिक्सर सुप्रीमोही मार्केटमध्ये चांगलं काम करतोय. पण प्रत्येक बॉलबद्दल प्रत्येक खेळाडूचा अनुभव वेगळा आहे. काही बॉलची साईजमध्ये थोडासा फरक जास्त आहे. काही चेंडू जास्त टणक असतात जास्त उसळणारे असतात. काही त्या कंपॅरिझनमध्ये कमी उसळणारे असतात. प्रत्येक कंपनी वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू बनवत असते. चला वेळ नका घेऊ मॅच स्टार्ट करा प्लीज. 68 धावा करायचे आहेत. चला प्लीज फास्ट करा. पहिला चेंडू फुल टॉस. यावेळेस मात्र
फिल्डर आहेत मिड विकेटला. एक धाव दरम्यानच्या काळात पूर्ण करताय. सिंगलने अकाउंट ओपन होतंय नरेशचं आणि त्याचबरोबर शिवशक्ती डेव्हलपर्सचं. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत मयूर जाधव बॉलिंग मार्कवर. मयूरचा परफॉर्मन्स पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलेला आहे. तोच मयूर आता मध्ये स्ट्राईकला त्रिशूल उर्फ टायगर. ओ यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. टायगर ला जावं लागेल डगआउटच्या बाहेर. डगआउटच्या दिशेने मैदानाच्या बाहेर जाईल टायगर आणि टायगर गोल्डन डकवरती बाद होते. कॅप्टन इथे मात्र शून्यावरती बाद. स्पोर्ट्स कांदळी या संघाकडनं खूप मोठी विकेट होती कारण त्रिशूल एक चांगले बॅटर आहेत, सलामी वीर आहेत, कोशिमीसाठी सलामी करतायत आणि त्यांची विकेट मिळवणं नक्कीच ही फार मोठी बाब आहे. न्यू बॅटर मैदानात येत आहेत मेघनाथ. मेघनाथ तर बघा टायमर ऑन आहे पण नक्कीच आम्हाला वारंवार इन्स्ट्रक्शन येत आहेत आयोजकांचे की तुम्ही त्यांच्या मागे लागा. पण प्लीज तुम्हीही थोडंसं भान ठेवा. आम्ही वारंवार अनाऊन्समेंट करणं लाईव्हला ते बरोबर वाटत नाही. तुम्ही थोडंसं वेळेच्या बाबतीत काळजी घ्या. स्ट्राईकला मेघनाथ. मयूर जाधव टू मेघनाथ. हा चेंडू थोडासा लेट खेळले, टायमिंग नाही झालं. चेंडू येतोय शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, सिंगल येते. आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी आपण बघताय. तर मयूरचे केवळ 2 धावा आलेले आहेत. एक विकेट त्याने गमावलेलं आहे. मैदानावरती आपण बघतायत शिवशक्ती डेव्हलपर्स. स्ट्राईकला नरेश सामना करेल मयूरचा. मयूर पुन्हा एकदा. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. श्री मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी राहुल चंदे यांचा संघ आपण बघतो. राहुल चंदे यांचे पडगा टेनिस क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष. हा चेंडू हवेत गेला सीमा पार. येतोय पहिला षटकार. तो बॉल पुन्हा एकदा आला आतमध्ये. मॅच बॉल. धावसंख्या धावपलवरती 8. अशाच फटक्यांची गरज आहे. 68 करायचं असेल तर मात्र इथून आपण विचार केला तर 13.60 ही धावांची आवश्यक गती राखावी लागेल. हा चेंडू ड्राईव्ह करतात. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहेत. एक धाव नाही रोखू शकत आणि एका धावीने धावसंख्या धावपलवरती जाऊन पोचले 9च्या घरामध्ये. या ओव्हरचे चेंडू आपण बघितलं तर 5 चेंडू आत्तापर्यंत झालेले आहेत आणि 5 चेंडूमध्ये 9 धावा आल्यात. एक विकेट त्रिशूल ठाकरेच्या रूपाने बाद झाला मैदानावरती आणि मैदानावरती आपण बघतायत बॅटर मेघनाथ आणि दुसऱ्या बाजूला नरेश या डावाला सावरण्याचा प्रयत्न करतात. धावसंख्येला आकार देणं देखील तितकंच गरजेचं आहे. ओ फुल टॉस स्क्वेअर लेगला उडवलाय. पहिल्या टप्प्यात सीमारेषा ओलांडतोय 4 धावांसाठी.
ते आपल्या लेखणीने अनेक क्रिकेटचे इतिहास त्याने रेकॉर्ड्स लिहिलेले. तर मनोजी ठाकरे याचकडून आपण बघतायत शिवशक्ती डेव्हलपरचे मालक आहेत. त्यांच्याकडनं प्रत्येक 3 षटकाराला, माफ करा 3 षटकाराला 2100 आणि 3 4ला, तर 3 चौकार लगावले 1100, 3 षटकार लगावले 2100. तर आपल्या टीमसाठी पारितोषिक आपण बघतायत शिवशक्ती डेव्हलपरच्या या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. विशाल बॉलिंग मार्कवर पहिला चेंडू डॉट फेकलाय नरेशसाठी. आणखीन एक चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह केला हवेतून, तिथे मिसफील्ड झाले थोडीशी, पण नाही एकच धाव येईल. मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती एक सुंदर फटका सजवला होता खरं तर, तिथून 13. आता 14 धावा धावपल कधी बघतोय. मेघनाथच्या बॅटमधून चौकार आला होता. धावसंख्या दुसरं षटक सुरू असताना आपण बघतायत 14 विकेट, 1 गमावली. विशाल रिव्हर्स खेळतात, काय टायमिंग, काय नजाकत, व्हॉट अ शॉट, सिक्सर. गेलाय लॉंग ऑफला डगआउटच्या दिशेने, आणि या फटक्याने जणू काय आपल्या संघ सहकार्याने सांगतोय मी आहे, घाबरू नका. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतायत यावेळेस 24 धावा. चांगली बॅटिंग, चांगली पार्टनरशिप मैदानावरती. पहिला धक्का पहिल्याच ओव्हरमध्ये दिला होता, पण इथून खूप चांगली बॅटिंग. मेघनाथ, आता मेघ म्हटलं की ढग आला, आणि जेव्हा ढग जमा होतात तेव्हा पाऊस पडतो, आणि मैदानावरती मेघनाथ इथून गर्जना नाही तर नुसता धावांचा पाऊसही पाडतोय गर्जनेसोबत. 14 धावा, 15वरती तो खेळतोय वैयक्तिक. धावसंख्या 24. अत्यंत चांगली बॅटिंग. विशाल टर्न केलाय फक्त बॉटमॅनच्या साहाय्याने, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, खराब फिल्डिंग, चेंडू जाईल सीमा पार, चौकार. बघूया हॅट्रिक चौकार होतोय का. हो, यावेळेस मात्र चेंडू गेलाय, हॅट्रिक चौकार होईल, आणि 1100 रुपयाचं पारितोषिक मनोहरजी ठाकरे याचकडनं, जे संघ माल बघितलेलं आहे, कारण की हे बक्षीस त्यांच्या खेळाडूंना मिळावं ही त्यांची इच्छा आहे. आणि मेघनाथ पाटील खरं तर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सेवेत आहेत, आणि इथे पोलीस जसे गुन्हेगाराला 3rd डिग्री देतात तसेच इथे 3 चौकारांचे पण बॉल हवाय, पाणी हवंय, पाणी घेऊन जा प्लीज 12th मॅन. आणि 3 चौकार मेघनाथ यांच्या बॅटमधून. मेघनाथ बरसतोय, आणि 4 चौकार आतापर्यंत ठोकलेले आहेत. एकूण आपण बघितलं तर 23 धावसंख्येवरती पोहोचले. संघाची धावसंख्या 32 विजयासाठी हव्यात. अजूनही आपण बघितलं तर बॉल, पाणी घेऊन जा लवकर. तर टार्गेट 68 आहे. धावफलकावरती 32, म्हणजे अजूनही इथून 36 धावा करायच्या आहेत, आणि 36 धावा करण्यासाठी चेंडू किती आहेत, 18. रिक्वायर्डेड 12च आहे. मागची ओव्हर खरं तर 19 धावांची राहिली. इथे आपण 3 चौकार सलग 1 षटकार बघितलेला आहे, आणि खूप चांगली बॅटिंग मेघनाथ पाटील महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सेवेत आहेत. पण
क्रिकेटच्या पटलावरती काय जबरदस्त क्रिकेटपटू म्हणून देखील त्यांची ओळख राहिलेली आहे. अशा अनेक आम्ही खेळाडू बघतो जे पोलीस दलामध्ये सेवेत आहेत. मला ठाकूरपाड्याचे महेश ठाकरे यांची देखील आठवण येईल. आणि त्याचबरोबर अनेकदा पोलिसांच्याही प्रेक्षणीय लढती आम्ही बघत असतो. आत्ताच आम्ही उंबरठीच्या मैदानावरती बघितलं होतं. कल्याणचे आमचे पोलीस प्रेक्षणीय मॅच खेळण्यासाठी आले. ते वेळ जास्त घेत आहे. थोडासा ड्रिंक्स ब्रेक होता त्यामुळे नक्कीच थोडासा वेळ तिथे तुम्हाला तो जरूर मिळेल. तर प्लीज सामना लगेच सुरू करा. 18 चेंडू आणि आता 36 धावा रिक्वायर्डेड 12चा आहे. मेघनाथने या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली आत्तापर्यंत. दुसऱ्या बाजूला नरेश त्याच्या बॅटमधून एक षटकार आला आहे पण टायगर बाद झाला. त्रिशूल तिथून मात्र एक चांगली पार्टनरशिप मैदानावरती होताना दिसते. आता टायगर जेव्हा बाद झाले तेव्हा एकही धावसंख्या संघाची होती म्हणजे पार्टनरशिप 31 धावांचे दुसऱ्या विकेटसाठी. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. बॉलिंग मार्कवर रोशन सामना करते यावेळेस बॅटर त्या ठिकाणी नरेश. हो शॉर्ट ऑफ लेंथ पण ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर. शानुकुरुची सर वाईट बॉलचा इशारा करताय. दुसऱ्या बाजूला परेश महाजन सर अत्यंत अनुभवी पंच आणि आमचे दुसरे पंच शकील कोट्टी आणि रमेश रईस. हा चेंडू खाली राहिला. पुन्हा वाईट बॉलचा इशारा आउटसाइड दी ऑफ स्टंप आहे पंच या ठिकाणी सांगतायत. पण गोलंदाज कुठेतरी या निर्णयावरती आक्षेप घेत आहेत पण पंच सांगतात की बाहेर पिचिंग झाली आहे. सलग 2 चेंडू वाईट. 36ची गरज होती आता 34. या गोष्टी टाळाव्या लागतील. चुका भरपूर झाल्यात फिल्डिंगच्या माध्यमातून आणि अशा चुका जर झाल्या तर मात्र 68 धावांचं संरक्षण करता येणार नाही. हो यावेळेस मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषे बाहेर. टॉवरिंग षटकार. असो बॅटिंग साईडचा कारण तो चेंडू चॉईस केलेला जरी नसला तरी तो सीमारेषे बाहेर गेलेला आहे आणि त्यामुळे तो चेंडू बाहेर जाऊ शकतो. ही भावना हा विचार मनामध्ये असतो. आय थिंक तो थोडासा खराब झाला आहे आणि त्यामुळे पंचांनी त्याला बाहेर पाठवलं आहे. त्यामुळे नवीनच बॉल घ्यावा लागेल. 28 धावांची अजूनही गरज. आणखीन एक तडाखा स्क्रीनच्या वरून सिक्सर. फक्त मेघनाथ पाटील नव्हे दुसऱ्या बाजूला आपण बघताय तर नरेश देखील चांगली बॅटिंग करतायत. शिवशक्ती डेव्हलपर्स धावसंख्येला डेव्हलप करतोय आणि आकार देतोय मैदानावरती. या जसं डेव्हलप करताना आपण बघत असतो एक एक भिंत बांधण्यासाठी एक एक वीट रचावी लागते तशाच पद्धतीने आपण बघतात की चौकार षटकाराने हे धावसंख्येचे मनोरे उभे केले जातात. मिडफील्ड पुन्हा एकदा झाली आहे. 2 धावा येत आहेत. सारं काही शिवशक्ती डेव्हलपर्सच्या बाजूने घडताना दिसतंय कारण आपण बघितलं फिल्डिंगमध्ये चुका झाल्यात. काय आपण बघितले
धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ते आपण बघताय त्यावेळेस 48-48. आणखीन एक पण नाही. टॉप एज झेल कोण घेणार आणि काय प्रयत्न होता रोशनचा. झेल नाही पकडता आला, ड्रॉप झालाय. झेल कठीण होता का तर फिल्डर भरपूर लांब होते, पण यष्टीरक्षकाला त्या ठिकाणी कॉल देण्यात आला नाही. कारण स्वतः जेव्हा धावत आले तेव्हा मात्र यष्टीरक्षकाने अंग काढून घेतलं आणि हा झेल ड्रॉप झाला. अशा प्रकारे धावा झाले. धावफलकावरती आपण बघतात 50 ऑन बोर्ड. धावसंख्येचा अर्धशतक पूर्ण. आता 18 करायचे आहेत विजयासाठी. बॉलिंग मार्कवर रोशन. स्ट्राईकला बॅटर पुन्हा एकदा नरेश. रोशन टू नरेश ओर द विकेट. हो उडवलाय. झेल होईल का. फिल्डर खूप दूर आहेत. चेंडू नो मॅच लँडमध्ये पडतोय. तोपर्यंत 2 धावा येत आहेत आणि या 2 धावीने धावसंख्या धावफलकावरती 52 धावा. केवळ 16 धावांची गरज आहे. या ओव्हरचे आपण पहिले 2 चेंडू वाईट बघितले, पुढचे 2 चेंडू सिक्सर बघितले, पुढचे 3 चेंडू 3 डबल बघितलेले आहेत. आणि अशा प्रकारे आपण बघतायत 20 धावा आत्तापर्यंत या ओव्हरमध्ये आल्यात. लेग स्टंपवरती हा चेंडू. वाईट बॉलचा इशारा. साऱ्या काही गोष्टी शिवशक्ती डेव्हलपर्सच्या बाजूने घडत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतायत मीनाक्षी स्पोर्ट्स कांदिल संघाकडनं चुका आणि चुकाच होताना दिसत आहेत. वाईट बॉलने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचले 54. 14ची गरज आहे विजयासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा रोशन. हा चेंडू स्क्वेअर लेगला. फिल्डर फार वेगाने गेलेत. चेंडूपर्यंत तिथे चूक. बघा चूक 1-2 नाही झाली तर चुका वारंवार झाल्यात आणि प्रत्येक ओव्हरमध्ये झाल्यात. आणि त्यामुळेच 68 धावा चेस करताना शिवशक्ती डेव्हलपर्स मात्र चांगल्या स्थितीमध्ये मजबूत स्थितीमध्ये धावफलकावरती बघतो आपण 57 धावा झाल्यात. फिल्डिंग लगेच लावा. वारंवार एकत्र येऊ नका. अजूनही आपण बघितलं तर 57 म्हणजे 11 धावांची गरज आहे. पाणी घेऊन जा. 3 ओव्हर संपलेले आहेत आणि 3 ओव्हरमध्ये आम्हाला साहेब मम्मी सांगतायत की तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा 22 आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 13, त्यानंतर 19 आणि आता 22. प्रत्येक ओव्हरनंतर धावसंख्येचा ग्राफ तो वाढताना दिसलेला आहे. आणि ही पार्टनरशिप आपण बघू शकाल 57 म्हणजे ही पार्टनरशिप आपण 56 धावांची बघतोय. काय जबरदस्त पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी. ड्रिंक्स ब्रेक आहे. आपण ऐकूया डीजे कडनं एक चांगलं संगीत. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्याच बॉलिंगवरती फॉलो थ्रू मध्ये होत असताना आपण बघतायत बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी मयूर. पहिला चेंडू डॉट आलेला आहे पण इथे फलंदाज धावचीत होतात. आपण बघतात अशा प्रकारे मेघनाथ पाटील बाद झाल्यात. खूप चांगली बॅटिंग करत होते, भरपूर पुढे निघून आले होते आणि आपण बघितलं मयूरने याचाच फायदा घेतला. ज्या पद्धतीने आपण इरामन शेलारला बाद होताना बघितलं होतं चेरोबा सुपर किंगचे आणि तशाच पद्धतीने आपण धाव बाद होताना बघतो मेघनाथ पाटीलला.
तर न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत. मेघनाथ यांच्या जागेवरती प्रतीक विषे. आणखीन एक टॅलेंटेड क्रिकेटर मैदानावरती दाखल झाला आहे. बघूया प्रतीक. संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे. ही पार्टनरशिप जरूर ब्रेक झाली आहे. ही पार्टनरशिप 56 धावांची झाली आहे, पण अजूनही 11 धावा विजयासाठी हव्यात आणि त्या देखील 11 चेंडूमध्ये. हा चेंडू लेग स्टंपवरती फाईन लेगला. काय फिल्डिंग आहे तिथे बघा. चांगलं क्षेत्ररक्षण. आणखीन एक डॉट बॉल. चौथं षटक सुरू झालं आहे मयूरचं आणि आत्तापर्यंत एकही धाव आली नाही. बॉल टू रन इक्वेशन जरूर होतं, पण आता कुठेतरी एक धाव जास्त आहे बॉलपेक्षा. 10 बॉल 11ची गरज आहे. स्ट्राईकला प्रतीक पुन्हा एकदा तयार होईल. मागचा चेंडू लेग स्टंपवरती बॅटची एज लागून शॉट फाईन लेगला फिल्डरने अडवला. यावेळेस मात्र हवेतून झेलची शक्यता होती, पण डोळ्यावरती हात घेतले याचाच अर्थ सूर्याची किरण त्यांच्या डोळ्यावरती आली असावी आणि त्याच कारणास्तव हा चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर प्लम. इथून मात्र पायचीत फलंदाज बाद नरेश. तर 7 चेंडूचा फिल्डिंग लगेच लावा. जास्त वेळ घेऊ नका. एकत्र अजिबात येऊ नका. बघा आयोजकांच्या सूचना आहेत. प्लीज आपल्याला आज एकूण 8 मॅच कव्हर करायच्या होत्या, पण 8 कव्हर करता येणार नाही. पण बघूया पुढची एक मॅच आहे, त्यानंतर वेळेनुसार आपण डिसाईड करू की किती मॅच होतील. का तर सूर्य हळूहळू अस्ताला जातो आहे. आज आपण बघितलं 10 वाजून का तर 55 मिनिटांनी पहिला बॉल पडला आणि त्यामुळे जो एक मॅच किंवा 1-2 मॅचचा वेळ होता आपला तो खर्च झाला. पण उद्या ठीक वेळेवरती मॅच चालू होतील. 9 वाजता रिपोर्टिंग या ठिकाणी करायची आहे. तर 6 बॉल 6ची गरज. तो चौकार गेला आणि त्याच्यावरती चर्चा सुरू आहे की तो चौकार नसता गेला तर कुठेतरी 3-4 धावा वाचल्या असत्या, त्या शेवटच्या ओव्हरमध्ये कामाला आल्या असत्या. पण शेवटी काही गोष्टी आपल्या हातात नसतात. फिल्डरने फिल्डिंग करावं हे त्याचं कर्तव्य असतं, त्याचं काम असतं. त्याने नाही केलं तर त्याचं नुकसान संपूर्ण टीमला होत असतं. प्रत्येक खेळाडूंच्या परफॉर्मन्सवरती संघाचं भवितव्य असतं. तर 7 चेंडू 6ची गरज. ओ सुंदर चेंडू. पॅट आणि पॅटच्या मध्ये खोलवर टप्प्याचा हलकीशी एज लागली. यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक आपण बघू शकाल कीपरच्या भूमिकेत शुभम. काय बॅटिंग केली का आजच्या दिवसामध्ये. तो ज्युनियर उस्मान पटेल आहे, तशाच प्रकारची खरं तर त्यांची शरीरयष्टी दिसते. थोडीशी हाईट जास्त कमी आहे,
म्हणूनच आपण त्यांना ज्युनियर म्हणतो, पण बॅटिंग त्याच लेवलची करतात. ओ हो हो, हा विनिंग शॉट गेलाय भरपूर लांब आणि सामना झाला फिनिश. सामना जिंकलेला आहे शिवशक्ती डेव्हलपर्सने. तीन चौकार ठोकलेले आहेत. 1100 रुपये मनोजी ठाकरे याचकडून आहेत. मॅन ऑफ द मॅच मेघनाथ यांनी धावा केल्या आहेत 26 आणि विकेट घेतलेले आहे 1. याचे मेघनाथ मॅन ऑफ द मॅच देखील आहेत आणि 8 चेंडू 26 मारे. शुभम आपण देखील या, आपल्यालाही पारितोषिक आहे. तर यायचे मेघनाथ आपण मॅन ऑफ द मॅच देखील आहेत आणि 3 चौकार ठोकल्याबद्दल